खूप मजेत असाल. तर मी तुम्हाला काल माझ्या याच्यामध्ये दाखवली ब्लॉगमध्ये की मला कॉलेजला जी साडी आली आहे तिचं मी तुम्हाला ब्लाऊज शिवणार कसं ते मी तुम्हाला दाखवत होती. सो म्हटलं मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल की कसा शिवायचा आहे, काय शिवायचा आहे तो. तर फायनली मी ब्लाऊज कटिंग केला आहे, तुम्ही बघू शकता. इकडे हा बॅक साईड आहे, हा बॅक साईड कट केला आहे, हा फ्रंट साईड आहे आणि हात जे आहेत हे इकडे आहेत, हात जे आहेत ते इथे आहेत. आणि हे काय, ओके हे कपडा आहे, सॉरी हे कपडा आहे. आणि प्रिन्सेसचा जो बाग आहे तो तिकडे आहे. तर मी तुम्हाला गळा शेअर करत होते. तुम्हाला मी जो गळा स्टिच करते तो खूप आवडतो, तर मला तुम्हाला गळा दाखवायचा होता, बॅक गळा आणि फ्रंट गळा, की ताई तुम्ही खूप सुंदर शिवता. तर हे बघा, फ्रंट गळ्याची जी डिझाईन आहे मी तुम्हाला दाखवते. मी ती अशी घेतलेली आहे. माझा गळा उंची जी आहे ती 7 आहे, 7 प्लस अर्धा इंच मी घेते शिलाईसाठी. तर आता हा 7 प्लस अर्धा इंच गळा आहे. आणि ही जी मार्किंग आहे ती मी 6 इंचाची करते. 6 म्हणजे कुठली, मला ॲक्च्युली टीचरांनी माझ्या इकडनं शिकवले तर मी इकडनं घेते. 6 याच्यावरती करते अशी 6. आणि माझा जो गळा आहे तो प्लस करून, म्हणजे माझा जो गळा मी इकडनं घेतला तो 19 घेतला आहे, त्याच्यात अर्धा इंच हे केलेलं आहे. तुम्ही इकडनं बघू शकता 7.5 इंचाचा जो गळा आहे तो होतो, हे बघा. आणि इकडनं पण 6 इंचावरती मी मार्किंग करून घेतली आहे, हे बघा. आणि गळ्याचा शेप जो आहे तो मी 6 इंचाची जी मार्किंग आहे त्याच्या इकडनं थोडंसं अर्धा इंच सोडून जो आहे तो असा शेप करून घेतला आहे. तर आता हा जो शेप आहे हा डार्क करून घेऊया आपण. डार्क करून मी त्याच्याच बॅक साईडचा जो, म्हणजे साईडचा गळा जो आहे आपण कटिंग केलेला त्याच्यावरती छापून घेतलाय, हे बघा असा. सो इथे लाईट असा दिसतो आहे. मी डबल छापला तर परत तो वेगळा होईल, त्याच्यामुळे मी इकडनं असा छापून घेतलाय. तर मी याच्यावरती आता डार्क करते. अशा पद्धतीने डार्क करायचं आहे. मी वेगळे गळे शिवत नाही, कारण मला आवडत नाही पुढे पंचकोनी गळा. हा गळाच मला जरा छान वाटतो, त्याच्यामुळे हे बघा बरोबर सेम असं हे करून बघायचं आहे. तुम्ही हे केल्यानंतर, मार्क केल्यानंतर बरोबर सेंटर टू सेंटर लावून बघायचा आणि चेक करायचा की बरोबर आपण गळा हे केला आहे की नाही. तर आता हा गळा माझा झालेला आहे. मी आता जे फॅब्रिक आहे, मेन फॅब्रिक कट केलेलं त्याच्यावरती अटॅच करून घेते. आता हा तो ब्लाऊज पीस आहे, ह्याच्यावरती मी हे फॅब्रिक ठेवून देते. ते उलट आणि सरळ पण. आता हा म्हणजे याची जी ओरिजिनल साईड आहे ती वरती ठेवायची आणि याचा हा भाग आहे, याचा जो भाग आहे तो याच्यावरती असा ठेवायचा. तुम्ही बघू शकता जी मार्क केलेली जी साईड आहे ती मी वरती ठेवली आहे. आणि खाली जो मेन फॅब्रिक आहे तो मेन म्हणजे जिथून ओरिजिनल जो कपडा आहे हा उलटा आणि सरळ, तर मी सरळ बाजूवरती तो कपडा लावून घेतलाय. आणि इकडे एक पिन लावून ठेवते की जेणेकरून आपला जो गळा आहे तो हलला नाही पाहिजे स्टिच करताना. सो इकडे लावले. तसंच मी दुसऱ्या भागाचा पण करून घेईन. बघा इकडे दोन्ही साईड आपले कंप्लीट झालेले आहेत, फक्त म्हणजे स्टिच करायला आता इकडे रेडी झालेत. तर मी आता हे जे आहे असे गुंडाळून ठेवून देते आणि घेते जो आपला बॅक पार्ट. तर आता इकडे पण आपण टिक मार्क करून घेऊया. मी घेतलाय आता बॅक साईड. खडू कुठे, मी हा घेतला आहे बॅक साईड. मी घेते इकडे माझ्या 6 इंचाने, बघा असं 6 वरती मार्क केली. आणि बॅक साईडचा गळा तुम्हाला किती ठेवायचा आहे त्यानुसार तुम्ही ठेवायचा. आता माझा जो आहे तो मी ठेवला आहे 26 आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन ॲड अजून, म्हणजे 25 ठेवला आहे मी. आणि 1.5 इंच त्याच्यामध्ये मार्जिन ॲड करते शिलाईसाठी. सो हा गळा, मग तुम्ही डायरेक्ट पट्टी इथं किती ठेवायची
त्यानुसार पण करू शकता. यानुसार 3 इंचाची कोणी कोणी पट्टी ठेवतं, तर अशी 3 इंचाची आले पाहिजे. हे आपलं बॅक साईडला फोल्डिंगला होईल. तर 3 इंचाची ती पट्टी येणार. मी आता हे शेप करून चौकोन आखून घेते. असं चौकोन आखून घ्यायचं आणि यावरती आपल्याला मग गळ्याचा जो शेप आहे तो द्यायचा आहे. आता मी इकडे गळ्याचा शेप देते. तो गळ्याचा जो मी शेप देते, तो गळ्याची डिझाईन तुम्ही बघू शकता. इथे गळ्याची डिझाईन अशी ड्रॉ केली आहे मी. पान गळा म्हणून नॉर्मली घेतला एकदम. ते टच, हे बघा असा गळा आहे. असा गळा येणार. तर हा गळा आपण ह्या साईडला छापून घेऊयात उलटा करून. हे असं बरोबर कट टू कट पीस लावायचं. जे अस्तर आहे तुमचं ते लावायचं आहे. कट टू कट जे मी अस्तर लावलं त्याला असं छापून घ्यायचं. बघा परफेक्ट गळा इकडे असा बरोबर ड्रॉ झालाय. मी त्याच्यावरती आता लाईन आखून घेते. म्हणजे थोडाही हलवता न हे करता व्यवस्थित गळ्याची लाईन म्हणजे तुम्ही ड्रॉ करून घ्यायची. जशी डिझाईन आहे तशी परफेक्ट. हे बघा असा गळा दिसतोय माझा. आता ह्या गळ्याला आहे ना तुम्ही म्हणजे आता जर कपडा जर तुमचा मेन जे फॅब्रिक जास्त पातळ असतं तर तुम्ही कॅनव्हास पण लावू शकता. तर मी आता नाही लावते कारण की मला इमर्जन्सी शिवायचं आहे म्हणून. कॅनव्हास जर तुम्ही लावला ना तर ॲक्च्युली गळ्याचं फिनिशिंग खूप छान येतं. बट मी नाही लावत कॅनव्हास कारण की मला तेवढा वेळ पण नसतो कॅनव्हास लावायला. तर मी गळे जे आहे ते असे शिवलेत आतापर्यंत. कॅनव्हास लावायला वेळ नाही भेटत मला म्हणून. सो हे अशा पद्धतीने जी ब्लाऊज पीसची मेन बाजू आहे त्याच्यावरती आपण याला ठेवून घ्यायचं आणि पिनअप करून घ्यायचं. अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचं आणि मग आपला ब्लाऊज होतो स्टिच करायला रेडी. आणि मी ह्या ब्लाऊजच्या इकडे पण डिझाईन करणार आहे. मी तुम्हाला पुढे नक्की सांगेल की मी ती डिझाईन काय केली म्हणून. तर तुम्ही नक्की बघा. आता हा झालेला आहे रेडी. मी हा बाजूला ठेवते. सो हे आपलं झालेलं आहे. प्रिन्सेस ब्लाऊजची ही कटिंग मी साईडला करून ठेवलेली. हे फ्रंट साईडचं भाग आणि म्हणजे पुढच्या साईडचा गळा आणि हे आहेत माझे हात जे मी 3 टक्स पफवाले शिवते. तुम्ही बघू शकता. याची कटिंग मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवलेली आहे. 3 इंच पफ बाही म्हणून. तर तुम्ही सर्च मारा माझ्या अकाउंटला किंवा नुसतं स्क्रोल करत जरी गेला तरी खाली तुम्हाला येईल. मेहंदी कलरचा ब्लाऊज आहे. दिवाळीच्या वेळेस मी शिवलेला आहे तो. तर त्याची मी कटिंग टाकलेली आहे. फोटो तो टाकलेला आहे. ॲक्च्युली ब्ल्यू कलरचा ब्लाऊज शिवलेला आहे त्याच्यावरती. पण फोटो जो आहे तो मेहंदी कलरचा आहे साडीचा. तर तुम्ही तो नक्की बघा. नाही हवं तर मी तुम्हाला लिंक देईन. मी टॅग मारेल या व्हिडिओला. तो माझा ब्लाऊज स्टिच कटिंगचा व्हिडिओ नक्की बघा. आता आपला ब्लाऊज झालेला आहे. स्टिच करायला रेडी. तर मी आता हे कटिंग केलेलं असंच ठेवते. स्टिच करताना मग तुम्हाला दाखवेल. काय बोलले पप्पा? बोलतो का गट घासल्यानंतर थांब रे थांब. असं बोलला तुला पप्पा? असं बोललो तुला? जा बरं आता जा आवाज दे. बोल मला आंघोळीला घ्या. काय बोलले? किती खोटा आपण किती खोटं बोलले ना पप्पा.
तुला खोटं बोलता ना पप्पा. थांब पप्पाला बाहेर येऊ दे, मग आपण दाखवू बरं. एवढं खोटं बोलता ना पप्पा. सकाळी उठले बोलले आंघोळीला चल, आणि आता आंघोळीला नाही घेऊन गेले ना. थांब ना असं बोललं. थांब थांब बोल. थांब बोलले. थांब मग. पप्पाला आल्यावर बडबड कर बाहेर आल्यावर. हा मला येतं माहिती. हा काय करायला. येतं ना तुला बडबड करायला. मग बडबड करा. जाऊ दे ना. अबे शहाणपणा सांग. परत हातवर उचलशी. पाय पण मारत. काय करायचं काय करायचं. काय थंडी झाली. हा काय थंडी झाली. मग घे ना आवर ना. हा बैरी का रे. आवाज खाली करायचा. आवर लवकर. आवाज नीचे. काय बोलते. काय बोलतो. बस झालं किती वेळा लग्न करता. एकदा करून कंटाळा नाही आला. ते त्यांनी ना एक वेळेस हा 2 पद्धतीने लग्न केले. मग तुम्हाला पण करायचंय. हा तुम्हाला पण करायचंय. करायचंय का. आम्ही 2 वेगवेगळ्या संस्कृतीत लग्न केलं. म्हणजे त्याची कास्ट वेगवेगळी असेल, मग केला असेल. तुम्हाला करायचंय. बौद्ध धर्म तुम्हाला बौद्ध धर्मात करायचंय. केला. दुसरी बघितली का कुठे. शोधतोय थांब जरा. शोधताय. मला डिवोर्स कधी देताय. लग्नात मंडपात. तुमच्या नको मला डिवोर्स द्या. मला नको. चाय पिणं इथे आणि इकडे मोबाईल बघणं चालू आहे. म्हटलं चाय पिणं पण चालू आहे आणि मोबाईल हातातला सुटत नाही. कोणाचं. तुमचं. चाय संपली रे बाई. संपली पण मोबाईल बघत बघतच संपवली ना. आता तुम्ही मला येड्यात काढशाल. लाईव्ह चालू आहे तर तिथे येड्यात नाही काढणार. कळलं का शंकर बाळा. तर तिकडे फ्रेश वगैरे झालेलो आहे आपण. आणि मी तुम्हाला जसं की काल ब्लाऊज दाखवलेला कटिंगचा, तो स्टिच करायचा म्हणजे शिवायचा बाकी होता. तो मी आज कंप्लीट केला सकाळी लवकर बसून. कारण की मला त्याचं कोलॅबरेशन करायचं आहे लवकरात लवकर. कोलॅबरेशन जर नाही केलं लवकर तर उगाच प्रॉब्लेम नको. म्हणजे बोलतात की, पण कसं आहे माझं तर मी स्वतः स्टिच करते ब्लाऊज, त्याच्यामुळे मला थोडासा वेळच लागतो कोलॅबला. तर फायनली ते ब्लाऊज आता रेडी झालं आहे. मी तुम्हाला दाखवते ते ब्लाऊज. हे बघा हे ब्लाऊज येते. कशी डिझाईन शिवली. मी तुम्हाला बोललेली ना की मागे काहीतरी वेगळं करेल मी. तर मग हे थोडंसं म्हणजे माझ्या पद्धतीने केलेलं आहे. हे असे बलून लावलेले आहेत पाठीमागे. हे असं केलेलं आहे शिवून. हे बघा असं अशी डिझाईन शिवली मी. कसं वाटतं सांगा मला. 3 टक्सच शिवलेलं आहे मी हे ब्लाऊज. आणि फ्रंटला पण असं घेतलेलं दाखवतो. फ्रंटचा गळा पण मी जो डेली म्हणजे वापरते तसा घेतलेला आहे. आणि साडी पण खूप छान आहे. ही शाईनवाली एकदम सॉफ्ट फॅब्रिकची साडी आहे. तर आता कसं वाटलं मला ब्लाऊज नक्की सांगा. आता डायरेक्ट मी तुम्हाला व्हिडिओमध्येच दाखवेल ब्लाऊज की कसा वाटतो म्हणून. म्हणजे शिवल्यानंतर ब्लाऊजचा फायनल लुक कसा दिसतो ते आपल्याला घातल्यावरतीच समजतं. असं समजत नाही. असं फक्त आपल्याला गळा वगैरे समजतो की कसा गळा वगैरे आलेला आहे. तर खूप छान असं सिंपल पद्धतीने शिवलेलं आहे मी. पफचा वरती एवढी हे बोलायची सवय नाही ना ते ब्लाऊजचं. कधी मी फक्त शिवायचं काम करते. टक्स पफ्स
हे सगळं म्हणजे असं तर थ्री पफवालं शिवलेलं आहे मी इथे पफचं म्हणजे टक्स पाडलेले आहेत. तर माझं नेहमी ब्लाऊज तसेच असतात. तर कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडले असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.